सोशल मीडियावर येणारी प्रत्येक गोष्ट खरी नसते. खरंय. ते गाव गेलं ना रात्री नाही गेले, सकाळी गेले. बऱ्याचशा गोष्टी होत्या ना त्या नव्हत्या झाल्या. कोण म्हणते घटना पहाटे घडले, कोण रात्री घडले, महाआधी आला, मग तो बस ड्रायव्हर आला, मग ते असं झालं तसं झालं. पण ना सर मला तुम्हाला विचारायचं आहे की एखादी गोष्ट किंवा एखादी घटना जेव्हा घडते ना तर आता सोशल मीडियामुळे आपल्याला खूप पटकन कळतं किंवा न्यूज चॅनल्समुळे कळतं. पण बरेचदा असं होतं की अशा काही गोष्टी असतात ज्या आपल्याला पटकन नाही कळत त्या न्यूजमधून, त्या आपल्याला तेव्हाच कळतात जेव्हा आपण तिथल्या स्थानिक लोकांशी बोलतो. तर मला ऐकायचं आहे की ज्यावेळेस तुम्ही गेलात त्या गावामध्ये तिथल्या स्थानिक लोकांबरोबर तुम्ही चर्चा केली असेल, बोलला असाल, त्यांच्याकडून अशा काही गोष्टी कळल्या का की ज्या आजवर कळल्याच नाहीयेत, लोकांपर्यंत पोहोचल्याच नाही? बघा आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की सोशल मीडियावर येणारी प्रत्येक गोष्ट खरी नसते. खरंय. ओके. सो मी पण ना बातम्यांमधून किंवा न्यूज आर्टिकलमधून हा स्टडी केला होता पूर्ण 1-1.5 वर्ष. कोण म्हणते घटना पहाटे घडले, कोण रात्री घडले, महाआधी आला, मग तो बस ड्रायव्हर आला, मग ते असं झालं तसं झालं. पण ना या सगळ्या गोष्टी जेव्हा मी तिथे गेलो ना त्या लोकांशी संवाद साधायला मी पण व्हेरीफाय करायचो. म्हणजे ते 4 गावातली माणसं, मी आता सरपंच होते त्याच्यामध्ये एक, बाकीची लोकं पण होती. ह्या 4 लोकांनी मला सांगितलं एखादी गोष्ट, हा असं झालं तसं झालं, मी इथे उभा तिथे उभा. ते व्हेरीफाय करण्यासाठी दुसऱ्या गावात पण गेलो होतो किंवा दुसऱ्या 4 लोकांनाही भेटलो मी. कारण ना आपण सत्याच्या जवळपास पोहोचायला पाहिजे असं मला वाटतंय. मग तेच घेऊन जायचं नाही. आणि मग ते सगळं व्हेरीफाय झाल्यानंतर मी ठाम असायचो की ओके दुर्घटना आता सकाळी 8 ते 8:15 दरम्यान घडलेली आहे. पण आजही बोलताना त्या रात्री गाव गेलं ना, ते गाव गेलं ना रात्री नाही गेले, सकाळी गेले. आज ती शाळा ती आता आहे. जर मुलं त्या शाळेत असते तर कदाचित मुलं वाचली असती. ती मुलं घरी होती, खेळत होती, बागडं होती आणि तो डोंगर कोसळला आहे. बऱ्याचशा गोष्टी अशा होत्या. तिथे काय व्हायचं ना, मीडिया सगळे पटापट गेले तिथे, सगळे न्यूज चॅनल्स. आणि मग काही ना असे असतात ना हिरो व्हायला पुढे जाणार. मी गेलो होतो तिकडे, मग मी इथे आलो तर बघतो तर गावच नाही आहे वगैरे. बऱ्याचशा गोष्टी होत्या ना त्या नव्हत्या झाल्या. मला म्हणजे त्या स्थानिक लोकांकडून कळल्या गोष्टी की प्रत्येकजण इथे हिरो व्हायला बघत होता. मग काही सांगत होतं उठसूट, काही सांगत होतं. तर मग याचं पूर्ण स्टडी करावा लागला यार, काय खरं काय खोटं. इव्हन एक लहान बाळ आणि आई 8 तास चिखलामध्ये ओरडत होती आणि तिचा आवाज गेला होता. ही जी घटना सगळ्यांनाच माहिती आहे. ती न्यूजवर फ्लॅश होत होती जेव्हा त्यांना बाहेर काढले तेव्हा. आता ही काढणारे कोण? तर क्रेडिट्स सगळ्या गोष्टी व्हायच्या. काढणारी जी मुलं होती ना, मी त्यांना जाऊन भेटलो त्या दुसऱ्या गावात, एक चिंचेवाडी म्हणून गाव आहे, त्या गावात गेलो आणि मग त्या लोकांना बसवलं. मग सांगायचं आणि मी पण प्रश्न त्यांना असेच विचारायचो की किती खरं आहे बघू दे मला. मग त्या पद्धतीने ते सांगायचे आणि मग वाटतं हा हीच बरोबर आहे. आणि मग 2-3 न्यूजवर त्यांचे इंटरव्ह्यू पण होते. मग मी थांबलो याच लोकांनी काढलं. म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या सिनेमामध्ये. मी जरा तर्क आणि अभ्यास करूनच केलेले आहेत. तुला काहीतरी बोलायचं होतं मगाशी? नाही आज सर जे लोकांना वाटतं ना की पहिला कोणाला कळलं, घटना रात्री घडली की सकाळी घडली, हे सरांनी ते पूर्ण रिसर्च करून ती काढली गोष्ट बाहेर आणि मग तीच आपण दाखवली. म्हणजे पेपरात आलं असेल वेगळं, रेडिओला वेगळं, न्यूजला वेगळं, या वेगवेगळ्या म्हणजे खूप तफावत. सगळं वेगळं होतं. पण सरांनी रिसर्च करून ती सगळ्याशी व्हेरीफाय करून ती घटना कधी घडली, किती वाजता घडली, दिवसा घडली, रात्री घडली, सगळं व्हेरीफाय करूनच मग ती बाहेर काढली. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.